मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून डिनोच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे। या प्रकरणी त्याची आधी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुद्धा करण्यात आली होती। डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने सांगितलं होतं। डिनो मोरिया हा शिवसेना, ठाकरे गट, युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्या प्रकरणी ईडीने 15हून अधिक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे। यात मुंबई आणि केरळमधील कोची इथल्या ठिकाणांचा समावेश आहे। महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे। या प्रकरणी 3 पालिका अधिकारी, 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ आणि 2 कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65,54,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे। आरोपी केतन कदम न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेला त्यांच्या व्यवहारांबाबतची माहिती मिळाली होती। डिनो मोरिया हा आरोपी कदमला गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो। या घोटाळ्या प्रकरणी लेखापरीक्षणही करण्यात येणार आहे। त्यासाठी ऑडिट फर्मशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी विविध कंत्राटदार आणि त्यांच्याशी संबंधित बँक खात्यांचीही पडताळणी केली जाणार आहे।